बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना 6 दिवस पूर्ण होत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने हे प्रकरण कुठेतरी निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे। मागच्या 6व्या महिन्यात नेमक्या काय घडामोडी घडल्या, पोलिसांनी आणि तपास यंत्रणेने नेमकं काय केलं आणि कसे डिसिजन घेण्यात आले आणि या प्रकरणामध्ये मोक्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात आली आणि अखेर वाल्मिक कराड या प्रकरणात हत्येत आणि मोक्कामध्ये कसा आरोपी बनला हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर 9 तारखेला मागच्या महिन्याच्या म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही आरोपींच्या अटकेच्या कारवाया झाल्या त्यानंतर फरार असलेले आरोपी सुदर्शन घोले आणि सुधीर सांगळे यांच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई करण्यात आली आणि सिद्धार्थ सोनावणे या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलं। वाल्मिक कराड मधल्या काळामध्ये खंडणीच्या गुन्ह्यात पुण्याच्या CID कार्यालयामध्ये शरण गेलेला होता, मात्र हत्येच्या प्रकरणात तो आरोपी बनलेला नव्हता। मधल्या काळात या महिनाभरामध्ये अनेक आंदोलनं झाली। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत मोक्का आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाल्मिक कराडवरती केलेली होती, मात्र त्याची सुद्धा अंमलबजावणी मागच्या महिनाभरामध्ये झाली नव्हती। अखेर आज या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हत्या आणि मकोकामधला आरोपी आहे। आज याच प्रकरणामध्ये त्याला 7 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडच्या कोर्टात आज हजर केल्यानंतर वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी SITनं म्हणजे CIDच्या पथकानं कोणकोणते दावे केले, कुठले मुद्दे कोर्टासमोर ठेवले या सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मात्र मधल्या काळामध्ये तपास यंत्रणेने नेमकं काय काम केलं आणि वाल्मिक कराड या हत्या प्रकरणामध्ये कसा आरोपी बनला हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जर जाणून घ्यायचं झालं तर खंडणीच्या प्रकरणामध्ये आणि हत्येच्या प्रकरणामध्ये नेमकं काय संबंध आहेत, ही दोन्ही प्रकरणं कशी एकमेकांशी जोडलेली आहेत हे सुद्धा आज SITनं पूर्णपणे कोर्टामध्ये स्पष्ट केलेलं आहे। CIDनं पहिल्या दिवसापासून कोर्टात वारंवार हे सांगितलेलं होतं की दोन्ही प्रकरणं एकमेकांशी पूर्णपणे जोडलेली आहेत, दोन्ही प्रकरणामध्ये आरोपींचा संबंध आहे आणि म्हणून या प्रकरणात सखोल तपास आम्हाला करायचा आहे। खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे हे आरोपी होते। विष्णू चाटेला जवळपास 24 दिवस पोलीस कोठडीमध्ये राहावं लागलं, मात्र या खंडणीच्या प्रकरणाचा आणि हत्येचा कसा संबंध आहे हे चित्र आज खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेलं आहे। आज SITनं वाल्मिक कराडचा रिमांड रिपोर्ट जो कोर्टामध्ये सादर केला आणि पोलीस कोठडी जी 10 दिवसांची मागितली त्याच्यामधले जर मुद्दे समजून घ्यायचे झाले तर संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली याचं उत्तर आज कोर्टातल्या सुनावणी दरम्यान पूर्णपणे सगळ्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे। ते म्हणजे वाल्मिक कराडनं ज्या आवादा कंपनीला 2 कोटींच्या खंडणीची मागणी केलेली होती, वारंवार धमकावलेलं होतं, आवादा कंपनीचे जे काही अधिकारी होते त्यांना स्वतःच्या कार्यालयात बोलून धमकावलेलं होतं आणि खंडणीसाठी काम बंद पाडण्याच्या सूचना आणि धमक्यासुद्धा दिलेल्या होत्या। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक कराडचे म्होरके होते ते म्हणजे सुदर्शन घोले, विष्णू चाटे आणि आणखी आरोपी। सुदर्शन घोले जेव्हा आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना धमकावला जात होता तेव्हा खंडणीची मागणी केली जात होती आणि काम बंद पाडण्याची धमकीसुद्धा दिली जात होती। मधल्या काळामध्ये 29 नोव्हेंबरला जेव्हा वाल्मिक कराडनं आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांना विष्णू चाटेच्या फोनवरून धमकी दिलेली होती तेव्हासुद्धा सुदर्शन सांगतो त्या पद्धतीनं काम करा अन्यथा तुमचं काम बंद पाडू अशा पद्धतीची धमकी दिलेली होती। यानंतर सुदर्शन घोले आवादा कंपनीचा जे काही प्रकल्प उभा राहतोय त्या मस्साजोगच्या ठिकाणी गेला। 6 तारखेला आवादा कंपनीचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना धमकावलं, आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनासुद्धा धमकी दिली आणि तिथे एक मोठा राडा झाला। यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घोलेला विरोध केला, तिथे मोठी बाचाबाची झाली आणि सुदर्शन घोलेला तिथून पाय काढून पळून जावं लागलं। हे एकच कारण या हत्येमध्ये कारणीभूत आहे का असं वारंवारपणे बोललं जात होतं। सुदर्शन घोले याला ज्या पद्धतीनं मारहाण झाली, संतोष देशमुख यांनी ज्या पद्धतीने त्याला विरोध केला हे एकमेव कारण आहे का आणि सुदर्शन घोले यांना स्वतःच्या अपमानाचा बदला म्हणून संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे का असा एक महत्त्वाचा दावा किंवा वारंवार चर्चा जी आहे ती या प्रकरणाची रंगत होती। मात्र आज कोर्टात CIDनं वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मिळवताना जे दावे केलेत ते अत्यंत गंभीर आहेत। खरं तर महिनाभराच्या प्रकरणानंतर खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांची हत्या का झाली याचं उत्तर SITनं आज कोर्टामध्ये दिलेलं आहे। वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला ग्राउंड CIDनं ठेवला तो म्हणजे आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी कट रचून ही हत्या केलेली आहे।
ही हत्या नेमकी का केली याचं उत्तर देताना SIT आणि CID म्हणजेच SID कोर्टामध्ये उत्तर देताना म्हणते की संतोष देशमुख हे आवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते, म्हणून वाल्मिक कराडनं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे। मधल्या काळामध्ये आपण पाहिलं तर 6 तारखेला जो काही घटनाक्रम घडला किंवा आवादा कंपनीच्या प्रकल्पाचा प्रोजेक्ट जिथं उभा राहतोय त्या मस्साजोगच्या ठिकाणची जर परिस्थिती समजून घ्यायची झाली तर संतोष देशमुख यांनी ज्या पद्धतीने सुदर्शन घोलेला विरोध केलेला होता तेच कारण या हत्येला कारणीभूत आहे हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। वाल्मिक कराडनं खंडणीच्या प्रकरणात अडथळा ठरला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं SITनं आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलंय। त्याचबरोबर वाल्मिक कराड, सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे हे 3 आरोपी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करताना घटनेच्या आधी, घटनेच्या नंतर आणि घटनेच्या दरम्यान वारंवार एकमेकांच्या संपर्कात होते असाही दावा SITनं आज कोर्टामध्ये केलेला आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या आधी हा कट शिजलेला होता आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या या आरोपींनी आधीपासून सगळं प्लॅनिंग केलेलं होतं। त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि आरोपींनी वाल्मिक कराडला याची माहिती दिल्याचं जवळपास आता पूर्णपणे स्पष्ट झालंय। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचं नेमकं कारण काय अशी जी काही चर्चा मागच्या काही दिवसापासून रंगत होती किंवा महिनाभर हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्या पद्धतीनुसार राजकीय नेत्यांचे आरोप असतील किंवा देशमुख कुटुंबियांचं म्हणणं असेल हे सुद्धा माध्यमांनी महाराष्ट्रभर पाहिलं। मात्र खंडणीच्या प्रकरणामध्ये अडथळा ठरले म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या केल्याचं आता स्पष्ट झालंय आणि हा सगळा कट वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले यांच्या म्हणण्यानुसार झाला। त्यांनी हा कट शिजवला, त्या कटाची अंमलबजावणी केली आणि त्यानुसार संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली। या हत्येमध्ये सुदर्शन घोले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घोले, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार हे सगळे आरोपी आतापर्यंत जवळपास अटकेमध्ये आहेत। मात्र एक आरोपी फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे। या कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी मधल्या काळामध्ये मदत केली होती का? कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्यासाठी वाल्मिक कराड याची पोलीस कोठडी अत्यंत आवश्यक असल्याचं SITनं आज कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे कृष्णा आंधळेची अटक कधीपर्यंत होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संतोष देशमुख यांची हत्या आणि 2 कोटी रुपयांचा आवादे कंपनीकडून मागितलेली खंडणी ही दोन्ही प्रकरणं जवळपास सारखीच होती, एकमेकांना जोडलेली होती। खंडणीचं प्रकरण घडलं म्हणूनच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली असं उत्तर आज SITनं कोर्टामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे खंडणीच्या प्रकरणात सातत्यानं संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीची बाजू घेऊन सुदर्शन घोले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या आरोपींना एक प्रकारे आव्हान दिलेलं होतं आणि म्हणूनच खंडणीच्या प्रकरणामध्ये अडथळा ठरले म्हणूनच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्याचं आज SITनं म्हटलंय। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचं खरं कारण आज बीडच्या कोर्टामध्ये स्पष्ट झालंय। बीडच्या मकोका कोर्टानं आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 22 तारखेला वाल्मिक कराडला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र 18 तारखेला सुदर्शन घोले आणि त्याच्यासोबत असणारी इतर 7 आरोपी यांचा सुद्धा दुसरा रिमांड होणार आहे। त्या रिमांड वेळेला आणखी काही महत्त्वाचे खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराड हा खंडणी आणि हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड होता। वाल्मिक कराडच्या नेतृत्वाखाली इतर आरोपींनी मिळून एक कट रचला आणि त्या कटाची अंमलबजावणी म्हणूनच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्याचं आज CIDनं कोर्टात सांगितले। त्यामुळे बीडच्या मकोका कोर्टात याच्या पुढचा खटला कशा पद्धतीने उभा राहतो, वाल्मिक कराड या गुन्ह्यामध्ये आरोपी असला आणि आता सध्या पोलीस कोठडीत असला तर याच्या पुढे त्याच्या विरोधामध्ये कोणते सबळ पुरावे मिळतात आणि कशा पद्धतीने या कोर्टामध्ये हा खटला उभा राहिल्यानंतर येत्या काळात या प्रकरणाचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।